सेक्शन 52 ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट हा लिस्ट पेंडन्ससाठी आहे. लिस्ट पेंडन्स म्हणजे काय? पेंडिंग लिटिगेशन. पेंडिंग लिटिगेशन म्हणजे दावा किंवा एखादी केस पेंडिंग असते, कोर्टात पेंडिंग असणं, याला म्हणायचं पेंडिंग लिटिगेशन. आता यासाठीच्या कंडिशन्स काय काय आहेत? तर हा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट हे इमोवेबल प्रॉपर्टीसाठी आहे. तर हा दावा कॉम्पिटंट कोर्टात पेंडिंग असला पाहिजे. पेंडिंग असला पाहिजे म्हणजे कोर्टात केस दाखल केल्यानंतर त्याचा निकाल लागलेला नसावा आणि तो जो सूट आहे तो कोलिजिव्हली नसायला पाहिजे. ह्या त्या कंडिशन्स आहेत. आणि उदाहरणार्थ घेतलं तर एच्या नावावर जे प्रॉपर्टी आहे इमोवेबल प्रॉपर्टी आणि बीनं त्याच्यावर अतिक्रमण केलं तर एने बीवर दावा दाखल केला. आता बीवर दावा दाखल आहे म्हणजे कोर्टात त्याचा निकाल बाकी आहे. तर अशा काळात बीने जर त्याच्यावर ताब्यात असलेली प्रॉपर्टी अतिक्रमण केलेली जर सीला विकली तर सीला तर माहिती नाही त्याने अतिक्रमण केलेली आहे, तरीसुद्धा ती ट्रान्सफर ही व्हॉइड ट्रान्सफर म्हणून गृहीत धरली जाईल आणि या काळातला दावा जो आहे तो पेंडिंग असताना बीला कुठलाही राईट नाही की ती ट्रान्सफर करायची, म्हणून बीने जी ट्रान्सफर केलेली आहे ती व्हॉइड ट्रान्सफर म्हणून गृहीत धरली.